नमस्कार मित्रांनो, तुमचं आधार कार्ड हरवलं असेल आणि तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल, परंतु तुमच्याकडे आधार कार्डचा नंबरसुद्धा नसेल, तर अशा स्थितीमध्ये तुमचं आधार कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, एका मिनिटामध्ये याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला माय आधार पोर्टलवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला माय आधारमध्ये आल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड आधारचा त्यावरती क्लिक करायचं आहे किंवा डायरेक्ट तुम्ही रिट्राईव्ह ई-आय-डी ऑब्लिक आधार नंबर या डायरेक्ट या ऑप्शनवरती सुद्धा डायरेक्ट येऊ शकता. इथे आल्यानंतर तुम्हाला 12 अंकी आधार नंबर माहिती करायचा आहे, ते तुम्हाला माहीत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचं जसं रेकॉर्डवर नाव आहे आधार कार्डवर, तसं सेम आधारवर नाव आहे तसं टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा, रजिस्टर आणि कॅप्चा टाकायचा. त्यानंतर सेंड ओ-टी-पीवरती क्लिक करायचं आहे. तर मी माहिती टाकून घेतलेली आहे. सेंड ओ-टी-पी केल्यानंतर ओ-टी-पी जनरेट सक्सेसफुल अशा पद्धतीचा मेसेज आला पाहिजे. त्यानंतर तुमचा जो काही रजिस्टर नंबर असेल त्यावरती एक ओ-टी-पी पाठवण्यात येईल. आलेला ओ-टी-पी तुम्हाला या ठिकाणी टाकून सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट त्यानंतर पावतीवरून आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे. ओ-टी-पी सक्सेसफुल टाकल्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज दिसेल आणि जो काही तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यावरती तुमचा जे काही 12 अंकी आधार कार्ड नंबर आहे तो टेक्स्ट मेसेजच्या स्वरूपात पाठवण्यात येईल. आता तुम्हाला 12 अंकी नंबर तुमचा मिळालेला आहे. आता डाउनलोड कसं करायचं आधार कार्ड त्याची प्रोसेस पाहूया. तर आता 12 अंकी नंबर आता मिळालेला आहे आपल्याला. त्यानंतर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी इथे माय आधार पोर्टलच्या लॉगिनवरती यायचं आहे. लॉगिनवरती आल्यानंतर इथे 12 अंकी आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर लॉगिन विथ ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉगिन विथ ओ-टी-पीवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा ओ-टी-पी येईल आणि ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्ही लॉगिन होऊन जाल. लॉगिन झाल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते पाहू शकता तुम्ही. फ्लिप आधार कार्डवरती क्लिक केल्यानंतर जी काही ॲड्रेसची साईड आहे बॅक साईड ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर आता आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डाउनलोड आधारवरती क्लिक करायचं आहे. तसेच डॉक्युमेंट अपडेट कशा पद्धतीने करायची त्याचासुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. आधार प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. डाउनलोड आधारवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिटेल दाखवण्यात येईल संपूर्ण. त्यानंतर डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर PDF डाउनलोड होऊन जाईल. आता याचा पासवर्ड प्रोटेक्टेड असणार आहे. तर याचा पासवर्ड जे काही नाव आहे तुमचं त्याचे 4 अल्फाबेट आणि तुमचं जे काही जन्माचं वर्ष आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला टाकून याला ओपन करायचे आहे PDF ओपन झाल्यानंतर याची तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा याला स्मार्ट कार्ड स्वरूपात बनवूसुद्धा शकता आणि याला यूज करू शकता किंवा सॉफ्ट कॉपी तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो हे तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचं होतं. PVC आधार कार्ड पाहिजे असेल पोस्टाच्या माध्यमातून तर PVC आधार कार्डसुद्धा तुम्ही डाउनलोड इथूनच करू शकता. तर अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत माहिती होती. तुमचं किंवा तुमच्या मित्रांचं कोणाचं जर आधार कार्ड हरवलं असेल किंवा त्यांना नंबर माहिती नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड जे आहे ते मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. ही माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.